आणि आता जाऊयात थेट पुण्यात मानाच्या 5 गणपतींचा इतिहास आपण जाणून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता आपण श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचा इतिहास जाणून घेणार आहोत। श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ऐतिहासिक आणि हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती म्हणून ओळखला जातो। गणपतीचं दर्शन घेण्यासाठी राजकीय नेत्यांपासून सगळे कलाकार सुद्धा हजेरी लावतात। पाहूया। नमस्कार, NDTV मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। पुण्याचं गणेश उत्सव म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते मानाचे 5 गणपती, परंतु इथे असे अनेक गणपती मंदिरं आणि मंडळं आहेत ज्याला एक विशिष्ट इतिहास आहे आणि त्याचं प्रमुख असं एक अस्तित्व पुणे शहरात आहे। आज आपण एका अशाच गणपती मंदिरात आलेलो आहोत ज्याचं नाव आहे भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिर। त्याचं एक वेगळं असं वैशिष्ट्य आहे आणि इतिहास देखील आहे। आज तोच इतिहास आणि त्याचं वैशिष्ट्य जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत भाऊसाहेब रंगारीचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन सर। तुमचं खूप खूप स्वागत आहे NDTV मराठीमध्ये। आम्हाला सगळ्यात पहिले जाणून घ्यायचं आहे की भाऊसाहेब रंगारी या गणपतीचं इतिहास काय? नाही, इतिहास हीच आहे की श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती हा हिंदुस्थानातला पहिला सार्वजनिक गणपती आहे। 1892ला सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात हे श्रीमंत भाऊसाहेब रंगारींनी केली। त्या काळात कसं की ब्रिटिशांच्या विरोधात एक लढा कसं उभा करायचा आणि लोक एकत्र कसं जमा होतील म्हणून घरातला गणपती त्यांनी रस्त्यावर आणून ह्याला सार्वजनिक स्वरूप दिला। आणि त्याच्यानंतर 1893 असेल 94 असेल, कारण तेव्हा लोकमान्य टिळक हे सेलिब्रिटी फेस होते, तर त्यांना अधिक प्रसारक करा ह्या सार्वजनिक गणेश उत्सवाची, मग त्यांनी अधिक प्रसारक केली। नक्कीच दादा, एक शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी की दरवर्षी आपण बघतो की मानाचे 5 गणपती झाल्यानंतर जे प्रमुख गणपती आहे पुणे शहरातले ते विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात, तर यावर्षी भाऊसाहेब रंगारी किती वाजता मिरवणुकीत सहभागी होणार आहेत आणि त्याचा मार्ग कसा? बघा, प्रथेप्रमाणे सकाळी 8 वाजताची आरती झाल्यावर आम्ही उलटं इकडून मंडईकडे जातो। आपली भाऊसाहेबांची रथ तिकडे उभं राहते। जेव्हापर्यंत आम्ही मानाच्या गणपतीची पूजा करत नाही तेव्हापर्यंत सार्वजनिक गणेशोत्सवाची मिरवणुकीची सुरुवात होत नाही, तर ती पहिली आम्ही करू। आणि संध्याकाळी भाऊसाहेब रंगारी नेहमी 7-7:30ला ही वेळ असते निघायची, पण थोडा उशीर होतो, पण 7-7:30ला विसर्जन मिरवणुकीत सहभाग होणार। नक्कीच आपण जसं बघितलं की पुणे शहरात बाकीचे सुद्धा जे गणेश मंडळ आहेत जे प्रमुख आहेत या शहरातले, त्याचंसुद्धा एक वेगळेपण आपल्याला गणेशोत्सवादरम्यान बघायला मिळतं। NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे।